कलेची साधना. एका खेडेगावात श्रीरंग नावाचा एक चित्रकार राहत होता. त्याची चित्र काढण्याची शैली ही अन्य चित्रकारांपेक्षा सर्वस्व वेगळी होती. तो चित्रासाठी वापरत असलेले रंग नेहमीच्या रंगापेक्षा वेगळे असत. काळी व सफेद माती, कोळसा, नदीच्या बाहेर मिळणारे दगड यातून तो रंगनिर्मिती करत असे. आकारांचे सादरीकरण व रंगलेपनाचे खास तंत्र हे त्याचे ठळक वैशिष्ट्य होते. त्याने आपली स्वतःची चित्रशैली विकसित केली होती. एके दिवशी सकाळच्या प्रहरी एक कलाप्रेमी चित्रकाराच्या घरी आला. त्याने चित्रकाराच्या भिंतीवरील काही चित्रकृती निरखून पाहिल्या. रेखाटनातील डौल व सहजता पाहून तो हरवून गेला. श्रीरंग त्यावेळी एका घोड्याचे चित्र रंगवत होता. श्रीरंगचे लक्ष आपल्याकडे वेधत कलाप्रेमी म्हणाला, "मी आपली कृती ऐकून आपल्याकडे आलो आहे. आपण माझ्यासाठी एक सुंदर चित्र तयार करून द्यावे अशी माझी विनंती आहे." खेडेगावात राहणाऱ्या आपल्यासारख्या कलावंताकडे दुरून एक कलाप्रेमी चित्रकृती मागण्यासाठी येतो ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. असा विचार करून श्रीरंगने त्याला कोणते चित्र हवे आहे याची विचारणा केली. "मला नृत्य करणाऱ्या मोराचं चित्र काढून हवं आहे आणि तेही माझ्या उपस्थितीत." कलाप्रेमीचं हे विचित्र मागणी ऐकून श्रीरंग थोडा वेळ गडबडून गेला. आपल्या समक्ष चित्रकृती काढून मागणारा कलाप्रेमी आयुष्यात प्रथमच त्याला भेटला होता. श्रीरंग त्याला म्हणाला, "आपण सांगितलेली कलाकृती पूर्णतः मी 1 महिन्यानंतर करून देईन. हे चित्र माझ्या मनासारखं उतरायला हवं. मोबदला चित्र तयार झाल्यावर ठरवू." असे बोलून कलाप्रेमी आपल्या घरी निघून गेला. म्हणता म्हणता 1 महिना निघून गेला व कलाप्रेमी ठरल्याप्रमाणे चित्रकाराच्या घरी आला. श्रीरंगने बाहेर येऊन त्याचे स्वागत केले व म्हणाला, "मी तुमची चित्रकृती तुमच्या समक्ष करून देण्यास तयार आहे. त्याची सर्व पूर्वतयारी मी करून ठेवली आहे. आपण इथेच बसून मोराचे चित्र पूर्ण करू." इतके म्हणून श्रीरंगने नाचणाऱ्या मोराचे चित्र झपाट्याने रंगवण्यास सुरुवात केली. सुमारे अर्ध्या तासाच्या कालावधीत ते चित्र रंगवून पूर्ण केले व तो रंग सुकवण्याची वाट पाहू लागला. तो कलेचा एक उत्तम नमुना होता. रेखाटनातील मोराचा शारीरिक डौल, मुक्तपणा व सौंदर्य अप्रतिम होते. हे सर्व पाहून कलाप्रेमी म्हणाला, "बाबा रे, तुझी ही अप्रतिम कलाकृती पाहून मी बेहद खुश झालो आहे. तेव्हा या कलाकृतीचा मोबदला मी काय देऊ तेवढं सांग." श्रीरंग म्हणाला, "या कलाकृतीची किंमत फारशी काही मागणार नाही. मला फक्त 5,000 रुपये द्या." श्रीरंगचे 5,000 रुपयाची मागणी ऐकून तो कलाप्रेमी हबकून गेला. त्याला वाटले होते खेडेगावातल्या या चित्रकारात जास्तीत जास्त 1,500 किंमत मागेल, परंतु त्याचा अंदाज साफ खोटा ठरला. कलाप्रेमी म्हणाला, "अर्ध्या तासात तुम्ही ही कलाकृती पूर्ण करून दिली. वेळेचे प्रमाण पाहिलं तर अर्ध्या तासाची किंमत आपण 5,000 मागता. हे व्यवहाराला धरून होईल का?" कलेच्या किमतीचा वेळेबरोबर मेळ घालणाऱ्या कलाप्रेमीचा श्रीरंगाला राग आला. पण तसे न दाखवता श्रीरंग त्याची समजूत घालत म्हणाला, "आपण स्वतःला कलाप्रेमी म्हणवता. एखाद्या कलाकृतीची किंमत कशी ठरवली जाते हे मी आपणास सांगणे उचित होणार नाही. पण आपण म्हणत असाल तर मी इतकी किंमत का आकारली आहे हे समजावून सांगतो." श्रीरंगने कलाप्रेमीला आपल्या खास कलादालनात नेले. तेथे त्याला मोरांचे शेकडो चित्र लटकवलेली दिसली. ती पाहून कलाप्रेमी म्हणाला, "मोरांची इतके चित्र आपण कशासाठी केलीत?" श्रीरंग म्हणाला, "तुम्ही येथे येऊन गेल्यापासून सतत 1 महिना मी तुमच्या चित्रकृतीचा ध्यास घेतला होता. तिचा सतत अभ्यास करत होतो. माझ्या ध्यानेमीने तुमचा मोर ठसत होता. तुमच्या अटींप्रमाणे हुबेहूब व जिवंत चित्र कसं रेखाटलं जाईल याचं चिंतन करत होतो. त्यासाठी रानात जाऊन मोरांच्या हालचालींचं, मोरपिसांच्या रंगांचं अवलोकन करत होतो. तुम्ही पाहता ती शेकडो तैलचित्र रेखाटण्यात मी मग्न होतो. शेवटी नाचणाऱ्या मोराची प्रतिमा माझ्या मनावर पूर्ण ठसली गेली. पिसाऱ्याचं रंगरूप, मोराच्या हालचालीतला डौल, त्याचं नेमकेपण माझ्या मनात ठसलं. म्हणून हे चित्र मी निव्वळ अर्ध्या तासात पूर्ण करू शकलो. माझ्या 1 महिन्याच्या साधनेचं हे फळ आहे आणि त्याचा मोबदला म्हणून मी फक्त 5,000 रुपये मागत आहे." श्रीरंगाने केलेल्या स्पष्टीकरणाने कलाप्रेमीचे पूर्ण समाधान झाले. त्याने हे तैलचित्र काढण्यासाठी घेतलेली मेहनत, ध्यास, अभ्यास व साधना पाहून त्याच्या मनात श्रीरंगाबद्दल आदर दुणावला. त्याने मागितलेला मोबदला योग्य असल्याची खात्री पटली. कला ही अमोल असते. ती एक साधना असते, तपश्चर्या असते, अभ्यास असतो हे त्याच्या लक्षात आले. श्रीरंगाच्या कलेची किंमत चुकीच्या पद्धतीने करून त्याने अवलंबन केल्याबद्दल त्याला पश्चाताप झाला. त्याने श्रीरंगाची क्षमा मागितली. त्याला 5,000 रुपये देऊन चित्र ताब्यात घेतले आणि तो